स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक विजय खानावकर यांच्या वतीने पावसाळी क्रिकेट स्पर्धा तसेच भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले। विजय खानावकर यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवण्यात येत असून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजय खानावकर हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनसेवा करत असल्याचे गौरवोद्गार काढले। सर्व पक्षीयांशी असलेल्या सुसंवादामुळे पक्षीय भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करण्यावर आपला भर असल्याचे विजय खानावकर यांनी सांगितले। यावेळी उपस्थित महिलांनीही विजय खानावकर यांच्या माध्यमातून नियमितपणे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले। कारण म्हणजे तुम्ही स्वतःच एक क्रिकेट रसिक आहात आणि म्हणूनच या अशा पद्धतीचे आयोजन आपण करत असतात। दरवर्षी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांची वाट पाहत असतात। मला माहिती की या ग्राउंडला म्हणजे हे जे ग्राउंड आहे ते क्रिकेट रसिकांना मिळावं यासाठी देखील आपले खूप मोठे प्रयत्न चालू आहेत। आजचे हे जे सामने आयोजित केलेले आहेत त्याच्याबद्दल अगोदर सांगा मला। नमस्कार, मी विजय खानावकर, वार्ड क्रमांक 10 नगरसेवक। आम्हाला वार्ड क्रमांक 10 मधून दुसऱ्यांदा या जनतेने प्रेम दिलंय त्यांचा मी आशीर्वाद त्यांनी कधी विसरणार नाही। आणि जे मॅचेसचा विषय आहे दरवर्षीप्रमाणे पावसाळी मॅचेस केल्यामुळे ते आता इलेक्शन 10 ते 12 वर्ष झालेले आणि क्रिकेटचे सामने आणि वृक्षारोपण एक आपल्याला पण झाडांची गरज आहे। पुढचं भविष्य पण आपले ज्यांच्यावर आपण अवलंबून आहेत, एक ऑक्सिजन साठी पण बोला आणि सर्व पुढच्या नेचर साठी बोला, हे झाडं पाहिजेत। आणि तुम्ही ग्राउंडचा जो विषय घेतलाय, हा ग्राउंडचा विषय बोलला तर हा माझा जीव का प्राण विषय आहे। हा आहे तोपर्यंत मी आहे एवढा। मला माहिती आहे की मागच्या काळात ह्या ग्राउंडच्या विषयी अनेक चर्चा होत होत्या की बाबा इथे ग्राउंड मोकळा मिळेल का नाही, इथल्या स्थानिकांना म्हणूया किंवा इथे जे आता कळंबोलीवासी आहेत त्यांना हे ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध राहील का याची प्रचंड चर्चा होत होती आणि लोकांना असं वाटत होतं की बाबा हे ग्राउंड हातातनं जाईल। पण तुम्ही आताच काही क्रिकेट रसिकांकडून ऐकलं की बाबा हे ग्राउंड आता जवळपास आम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी विजय शेठ खानावकर यांनी म्हणजे अगदी सगळ्या पक्षाच्या लोकांना म्हणजे भेटून म्हणूया आपण किंवा इथल्या स्थानिक आमदार असतील प्रशांत ठाकूर साहेब यांना भेटून त्या सगळ्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे। काय झालेलं मला सांगा। सागरजी, 2013ला सरपंच असताना तेव्हापासून माझा पाठपुरावा आहे। तेव्हा शिडको करून हा ग्राउंड सोडून घेतला। आता महानगरपालिकेने ग्राउंड डेव्हलपिंग करायचं घेतलेला, स्टेडियम बांधायचं घेतलं। तो स्टेडियमचं काम मोठ्या प्रमाणात होत होता। मी प्रशांत दादा, परेश शेख आणि महापौर यांना विनंती केली का एवढा मोठा ग्राउंड एवढा मोठा बजेटचा करणार, तेवढा इथं चार्जेस पण लागणार। पण इथं पब्लिक, इथं जे क्राऊड आहे ग्रास रोडला जी मिडल क्लास माथाडी वर्ग आहे आमच्या प्रकल्प गावातले, यांना तर चार्जेस लागले तर खूप प्रॉब्लेम होते। आणि त्यांनी पण तो विषय, मी सरळ सांगतो, प्रशांत दादा असो, परेश असो आणि महापौर असो, यांनी पण हा विषय मान्य केला आणि हा स्टेडियम एकदम छोट्या प्रमाणात करण्यात येईल आणि प्रकल्प व्यवस्था असो माथाडी वर्ग यांच्यासाठी हा मोफत असेल, खुला करण्यात येईल, हे त्यांनी गवाही दिलेली आहे मला। सर, आपण देखील दरवर्षी येतात अर्थातच विजय शेठ खानावकर यांना दुसऱ्यांदा जनतेने संधी दिलेली आहे। त्यांच्या कामाकडे पाहून म्हणूया, त्यांच्या स्वभावाकडे पाहून म्हणूया, सगळ्याकडे पाहून या लोकांनी पुन्हा एकदा त्यांना संधी दिली। तुम्ही कसं का पाहताय? आज आपण बघतोय विजय खानावकर आज पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक मतदान घेऊन आज ते विजयी झालेले आहेत। म्हणजे जे 78 नगरसेवकमध्ये सर्वात हाय ज्यांचं वोटिंगचं ज्याचं जो प्रमाण होतं तो सर्वात जास्त विजय खानावकरांना होता। कारण यांचं हा काम असं आहे की मध्यम आणि गरीबात गरीब म्हणजे जे वर्ग आहे त्या वर्गापर्यंत पोहोचणं, म्हणजे काय कोणालाही तो मोठा किंवा तो श्रीमंत आहे किंवा तो गरीब आहे हे न बघता गरिबांपर्यंत पोहोचतोय। तो नगरसेवक म्हणून कधी वावरतच नाही, आज खेळाडू म्हणून वावरतो। आमच्या गावामध्ये पण गावातला एक साधा व्यक्ती म्हणून वावरतोय तो। आणि त्यांनी कामं आतापर्यंत ह्या ग्राउंडसाठी तर केल्याने दरवर्षी झाडं लावतोय। मी गेल्या वर्षी पण आपल्याला सांगितलं की झाडांची खूप आवश्यकता आहे। आज आपण बाहेरच्या देशामध्ये फिरतोय, अगोदर झाडं लावा नंतर घर बांधा अशी प्रोव्हिजन आहे बाकीच्या देशामध्ये। तसंच विजय खानावकरांनी क्रिकेट बरोबर त्यांनी प्रत्येक वर्षी झाडं लावण्याची जी मोहीम केलेली आहे त्याचा फायदा खरोखरच सर्व जनतेलाच होईल। आणि तो कोणताही पक्ष न बाळगता सर्वांबरोबर चांगले त्याचे रिलेशन आहेत। आणि या खेळाडूंसाठी एक ग्राउंडची जी गरज आहे ती गरज त्यांनी सर्व म्हणजे आज सरपंच असताना पण त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत। माझा ॲक्च्युली भाऊच लागतोय विजय खानावकर आणि त्याच्याबद्दल बोलावं जेवढं कमी आहे, कारण का खूप काही त्याचं काम आहे आणि ग्रास लेवलपासून तो काम करतोय यात नो डाऊट। आणि ही व्यक्ती खरोखरच अशीच पुढे जाईल यात मला मुळीच शंका नाही आणि सर्वांना त्याचा फायदा होईल, कळंबोलीवासियांना।
आणि त्याचा जो प्रभाग आहे, हा प्रभाग बाकीच्यांसारखा टॉवरवाला प्रभाग नाहीये, मध्यमवर्गीय आणि गरिबांचा प्रभाग आहे आणि तो प्रत्येकाच्या घरोघरी जातो. आज गावामध्ये पण प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी रिलेशन मेंटेन केलेले आहेत आणि हे बाकीच्यांकडून पण ऐकायला मिळतात, अपोजिट पक्षांकडून पण ऐकायला मिळतात का हा विजय खानावकर खूप चांगली व्यक्ती आहेत. हीच त्याच्या कामाची पोच पावते. सर्व पक्षीय लोक तुम्हाला मानतात, म्हणजे अगदी विरोधक देखील असले तरी देखील तुमच्या कामाची म्हणजे ती तारीफ करतात. म्हणजे असं कसं काय होतं नेमकं? म्हणजे फक्त निवडणुकांपुरताच पक्ष असतो का? निवडणुका वगैरे आपण काय मायने ठेवतच नाही. आपलं 365 दिवस काम करत आणि पक्ष आपण बघतच नाही. सर्व मित्र परिवार सर्व आपलं बस. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला पक्ष हा, निवडणुकीच्या वेळेला पक्ष सर्वांचं पक्ष म्हणून ते पण कधी बघत नाही. व्यक्ती म्हणून आपल्यासाठी कधी पण उभे राहतात. त्यांचा मी उपकार कधी विसरणार नाही, एवढंच सांगतो. हे जे क्रिकेटचे सामने आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तसं महिलांना देखील त्यांचा नेमका कशी मदत होते ते सांगू शकाल का? त्याची प्रत्येक वेळी आम्हाला घरोघरी त्याची मदत असते. त्याशिवाय हळदी कुंकाचा कार्यक्रम असू दे, गणपतीचा असू दे, आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला सुद्धा त्याची खिचडी वाटप असतं, रसना वाटप असतं. सगळ्या कार्यक्रमात त्याची आम्हाला मदत असते आणि वेळोवेळी आमच्यावरती आलेल्या प्रसंगाला सुद्धा तो उभा असतो. आम्ही सर्व महिला विजय शेठचा खूप खूप धन्यवाद मागतो, कारण त्यांनी जी आम्हाला एवढी सुविधा सोय एवढी केली त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. कुठल्या कार्यक्रमाला? इथे सर्व प्रोग्राम ते करतात. सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही असतो. गेल्या वर्षी पण वृक्षारोपण होतं, त्यावेळेस पण आम्ही इथे आलो होतो. त्यावेळेस वृक्षारोपण केलं, पण आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. एवढं उष्णकटिबंधन म्हणजे एवढं उष्णता होती ह्या वर्षी. एप्रिल आणि मे हे 2 महिने खूप कडक जातात उन्हाळ्यात. एवढ्या उन्हाळ्यात आम्ही अर्धा 1 तास का होईना इथे बिंदास फिरू शकतो. रात्री 10 वाजू 11 वाजू आम्ही मोकळी हवा इथे घेतो. थँक्यू सो मच. याबद्दल खूप ऋणी आहे आम्ही सर्व महिला. थँक्यू. खूप सेफ आहे विजय खानवाल दादा. खूप म्हणजे सेफ मध्ये सेफ आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि खूप हे आहेत. महिलांच्या वतीने त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. बरेच काही कामां त्यांचा आम्हाला उपयोग होतो, कारण गटराची कामं कशाची कामं एक फोनवर ते लगेच हजर होतात. त्यांच्यासाठी आम्ही सर्व महिला त्यांचं अभिनंदन करतो. दरवर्षी हे जे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येतात त्यासाठी कॉमेंटेटर म्हणून नेहमी या ठिकाणी आपल्याला लाभतात. आपलं नाव काय सर? राजन गुरुदेव सोना. ओके, तो तुमच्या आपके जो शब्दों के माध्यम से ये पूरा भव्य जो प्रोग्राम है वो लोगों के सामने खड़ा आंखों के सामने आ जाता है। तो आप तो बहुत साल से विजय शेठ को जानते हैं, ये जो आयोजन है उसके बारे में मेरे को पहले बताया कि कैसा है आयोजन है, कितने जो क्रिकेट यानी जो टीम है यहाँ आए हैं, कैसा रिस्पांस कैसा मिल रहा है? देखिए, सर्वप्रथम मैं आपका धन्यवाद करना चाहूँगा कि आप एक कवरेज लेने के लिए हमारे बीच यहाँ पर उपस्थित रहते हैं और हर साल आप भी यहाँ आते हैं। कलमबोली नगरी के माध्यम से मैं आपका स्वागत करता हूँ। देखिए, विजय शेठ खानोकर एक नाम नहीं तो अगर बात की जाए ना तो ये सभी के लिए एक बड़ी पहचान है। अगर आज जैसे कि हमारी महिला मंडलों ने अभी कहा कि उनके माध्यम से उन्हें बहुत सेफ फील होता है, वो रात बिरात भी जब यहाँ पर आते हैं तो वो जब यहाँ पर आफ्टर डिनर एक राउंड अप करते हैं, थोड़ा वॉक करते हैं तो उन्हें बहुत सेफ महसूस होता है। हर एक चीज में उनका जो कार्य आप देखें ना, हर एक चीज में सर्वगुण संपन्न है। छोटे बच्चों के किसी जरूरतमंद चीजों से रहे या बड़े बुजुर्ग के किसी सहाय कार्य में भी रहे, वो हमेशा तत्पर रहते हैं और इसी के लिए वो इतने लोकहित में प्रसिद्ध है। और अगर बात की जाए कुल मिलाकर मेरे हिसाब से लगभग 16 टीमें यहाँ पर उपस्थित हुई हैं। 16 टीम में जैसे कि आप जानते हैं कि किसी पक्ष के भी हो सकते हैं, लेकिन जब क्रिकेट की बात आती, जब मैदान की बात आती, तो सबके लिए सिर्फ एक वो है आदरणीय श्री विजय शेठ खानोकर। और यही आपके बड़े बड़े क्वेश्चन होते हैं, बड़े बड़े जो प्रश्न होते हैं इस मैदान के ऊपर जब निर्धारित होकर आते हैं तो उनके माध्यम से वो सॉल्व किए जाते हैं। और आपको मैं एक और बात बड़े गर्व से कहना चाहूँगा, क्योंकि मैं उनके सामने मेरा बचपन वापन हो चुका है, मैं उन्हें अपने बचपन से जानता हूँ कि देखिए वो सिर्फ उनके प्रभाग तक मर्यादित नहीं है, उनका जो कार्य है हर क्षेत्र में बोलता है और सभी के साथ जो उनकी यारी दोस्ती और प्यार है ना, वो बहुत ही लाजवाब है। और इसी तरह क्या प्रभु उन पे आशीर्वाद रखे, ऐसे ही वो बढ़ोतरी करते रहे, हम शुभकामनाएं उनको देते हैं आज यहाँ से। बहुत बहुत धन्यवाद।